आमच्या घरात ना फक्त संडेच्या दिवशीच नाश्ता बनतो, कारण की इतर वेळी तर आबीची स्कूल असते सकाळीच. हे पण दोघं पण सकाळी जातात, तर त्यामुळे नाश्ता तर काय कुठला बनवला जातच नाही, कारण की सकाळी खूप अशी धावपळ असते. मग उरला रविवारच, कारण की रविवार पण खूप असा आळशी असतो. उशिरा उठणं, नंतर सगळं आवरणं. तर चला म्हटलं आज छान असं नाश्त्याला आहेत ना पोहे बनवूया. तर सगळ्यात अगोदर ना मी इथं कांदा आणि मिरची कट करून घेतली, आणि आज पोहे बनवायचे तर त्यात ना कढीपत्ता संपला आणि कोथिंबीर पण संपली होती, कारण की रविवार असला की सगळं भाज्या ते संपून जातात. तर चला म्हटलं साधे सिंपल पद्धतीने होत नाही, छान असे आपण पोहे बनवून घेऊया. छान असे मी ना कांदा कट करून घेतला, पोहे इथं भिजवून घेतले. कढईमध्ये 1 चमचा तेल घातलं, त्यामध्ये ना शेंगदाणे घालून घेतले, आणि शेंगदाणे पण छान असे खरपूस भाजून दिले. शेंगदाणे छान भाजल्याच्या नंतर त्याच तेलामध्ये 1 चमचा जिरं टाकलं. जिरं छान असं तडतडल्याच्या नंतर त्यामध्ये लगेच ना कांदा आणि कट केलेली हिरवी मिरची घालून घेतली. छान असं परतून घेतलं. इकडं ना साईडला लगेच मी अगोदरच पोह्यामध्ये अर्धा चमचा हळद घातली, अर्धा चमचा मीठ घातलं. छान असा कांदा हिरवी मिरची परतल्याच्या नंतर लगेच ना आपले भिजवलेले पोहे होते ते यामध्ये घालून घेतले, आणि छान असं 2 ते 3 मिनटं हलवून घेतलं. बघू शकता अशा पद्धतीने छान आपले इथं पोहे तयार आहेत, अगदी साध्या सिंपल पद्धतीने. तर तुम्ही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. बाय.